आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। राज्यभरात अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसल्याने काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना अनेक महिलांना ई-केवायसी संदर्भातील पर्याय निवडताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने अनेक महिलांचे पैसे थकले होते। परंतु आता या महिलांना दिलासा मिळणार असल्याचं समोर आलं आहे। महिला व बाल विकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून ई-केवायसी दुरुस्ती आता 31 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी पोर्टल आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसीचं पोर्टल बंद असल्याने अनेक महिलांचे पैसे थकले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्यातील अनेक भागांमध्ये आक्रोश व्यक्त करत मोर्चे काढले होते। याची गंभीर दखल घेत राज्य महिला व बाल विकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केलाय। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी द्वारे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे। मात्र ही प्रक्रिया पार पाडताना अनेक महिलांकडून कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतनाबाबतचा पर्याय निवडताना तांत्रिक चूक झाली असल्याचं निदर्शनास आलंय। कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी विभाग मंडळ किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे अनेक पात्र महिलांच्या अर्जाबाबत संभ्रम निर्माण झाला होता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.